Hello everyone and welcome back to our YouTube channel Math Foundation by Purva. आज आपण या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 3.1 चा क्वेश्चन नंबर 7 आणि क्वेश्चन नंबर 8 सॉल्व्ह करणार आहोत. प्रॅक्टिस सेट 3.1 मध्ये क्वेश्चन नंबर 7 दिलेला आहे. राइट द फॉलोइंग पॉलिनोमियल इन कोइफिशियंट फॉर्म. पॉलिनोमियल आहे x³ - 2. सो दिलेला पॉलिनोमियलला आपल्याला कोइफिशियंट फॉर्म मध्ये लिहायचं आहे. सगळ्यात आधी आपण काय करणार, याच्यामध्ये जेवढे पण टर्म्स आहेत सो x³ आणि 2 याची पॉवर फाइंड आउट करू. सो x³ मध्ये व्हेरिएबल काय आहे x³ ज्याची पॉवर येणार 3. आता 2 इथं व्हेरिएबल नाहीये सो आपण काय लिहिणार मग 2x⁻0. आता मला सांगा या x⁻0 व्हेरिएबलची पॉवर काय आली, यस 0. सो फर्स्ट स्टेप मध्ये आपण काय केलं, प्रत्येक टर्मची पॉवर फाइंड आउट केली. सेकंड स्टेप मध्ये मला लिहायचं आहे इंडेक्स फॉर्म. इंडेक्स फॉर्म साठी सगळ्यात मोठी टर्म आधी लिहायची आणि त्यानंतर 0 पर्यंत ह्या टर्मला कमी करत जायचं. म्हणजे काय 3 त्यानंतर काय येतं 2 1 आणि 0. फक्त आपल्याला एक मोठा टर्म असतो तो बघायचा असतो याच्यामध्ये. सपोज एखाद्याची पॉवर 4 असती तर आपण काय लिहिलं असतं मग 4 3 2 1 आणि 0. इथपर्यंत कळालं. आता याच्या पुढे आपण टर्म्स लिहू. 3 पॉवर कोणत्या टर्मची आहे x⁻3. 2 पॉवर कोणत्या टर्मची आहे, कोणत्याच टर्मची नाहीये म्हणून इथं काय लिहिणार आपण 0x⁻2. 1 पॉवर कोणत्या टर्मची आहे, कोणत्याच नाही म्हणून आपण काय इथे लिहिणार अगेन 0x⁻1 आणि 0 पॉवर कोणत्या टर्मची आहे 2. सो आपल्याकडे इंडेक्स फॉर्म काय आलं मग x⁻3 0x², 0x⁻1 आणि 2. याच्या समोर कोणते साइन येतील हे आपण कुठून बघणार, परत ओरिजिनल पॉलिनोमियल मधून. सो x⁻3 समोर कोणतं साइन आहे, काहीच नाही म्हणून आपण नाही दिलं. 0x² हा तर नवीन टर्म आहे, डायरेक्टली पॉझिटिव्ह लिहायचं. 0x⁻1 अगेन नवीन टर्म आहे, त्याच्या समोर परत काय येणार प्लस. 2 हा टर्म पॉलिनोमियल मध्ये आहे, त्याची साइन आहे मायनस, सो इथं आली मायनस साइन. सो हा आपला बनला इंडेक्स फॉर्म. आता आपल्याला शोधायचं आहे कोइफिशियंट फॉर्म. सो कोइफिशियंट फॉर्म काय असतात, हा जो इंडेक्स फॉर्म आपण क्रिएट केला, प्रत्येक टर्म समोर जो कॉन्स्टंट असेल म्हणजे जो पण नंबर असेल त्याला कोइफिशियंट फॉर्म मध्ये लिहायचा. सो आता x³ समोर तर काहीच नाहीये तर इथं नेहमी काय असतो मग 1. दुसरा काय आहे 0. तिसऱ्या टर्म समोर काय आहे 0 आणि चौथ्या टर्म समोर काय आहे -2. सो अशा प्रकारे तुम्हाला दिलेल्या पॉलिनोमियलचं कोइफिशियंट फॉर्म फाइंड आउट करायचं असतं. ठीक आहे, सोपं होतं. तुम्हाला जर थोडं समजायला डिफिकल्ट झालं असेल तर परत हा व्हिडिओ पॉज करा आणि स्वतः सॉल्व्ह करून बघा. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये आहे 5y दिलेला. सगळ्यात आधी आपण काय करणार, याची पॉवर फाइंड आउट करू. याच्यामध्ये व्हेरिएबल काय आहे y आणि ज्या व्हेरिएबलच्या डोक्यावर काही नसतं तिथं आपण लिहितो 1. सो याची पॉवर मिळाली 1. ठीक आहे. सेकंड टर्म काय आहे इंडेक्स फॉर्म. इंडेक्स फॉर्म साठी आपण काय बघतो, सगळ्यात मोठी पॉवर आणि त्यानंतर मग त्या पॉवरला 0 पर्यंत लिहायचं. सो इथं आहे 1 त्यानंतर डायरेक्टली काय येणार मग 0. आता 1 कोणाची टर्म आहे 5y आणि 0 कोणाचा टर्म आहे, काहीच नाही दिलंय म्हणून आपण इथं काय लिहिणार मग 0y⁻0. सो हा इंडेक्स आणि हा इंडेक्स मॅच व्हायला पाहिजे. ऑलवेज रिमेंबर की तुम्ही ज्या व्हेरिएबलच्या डोक्यावर जी पॉवर देताय ती ही इंडेक्स सोबत मॅच व्हायला पाहिजे. ठीक आहे, इंडेक्स फॉर्म मिळाला. आता आपण या इंडेक्स फॉर्मला व्यवस्थित लिहिणार 5y आणि हा आला 0y. 5y समोर काहीच नाहीये म्हणून तसंच साइन राहिली.
0y⁻0 हा जो टर्म आहे हा आपण नवीन काढला आहे, म्हणून याच्या समोर काय देणार आपण, पॉझिटिव्ह. सो हा इंडेक्स फॉर्म आपल्याला इथं मिळाला. आता आपण काय काढणार, कोइफिशियंट फॉर्म. कोइफिशियंट फॉर्म मध्ये काय येतं, प्रत्येक व्हेरिएबलच्या समोर जी व्हॅल्यू आहे ती. सो फर्स्ट टर्म मध्ये काय व्हॅल्यू आहे, फाय. सेकंड टर्म मध्ये काय व्हॅल्यू आहे, 0. सो हा आपला आन्सर आला. ठीक आहे. सो क्वेश्चन नंबर 7चे आपण 2 प्रॉब्लेम सॉल्व्ह केले. आता आपण जाऊया क्वेश्चन नंबर 8 कडे, ज्याच्यामध्ये दिलेला आहे राईट द पॉलिनॉमियल इन स्टँडर्ड फॉर्म. पॉलिनॉमियल दिलेला आहे हा, याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायचं आहे असं सांगितलंय. ठीक आहे. सो हे जे नंबर्स आहेत याला म्हणतात कोइफिशियंट. सगळ्यात आधी तर आपण याला लिहून घेऊ. सो हा काय दिलेला आहे, 1, 2 आणि 3. नेक्स्ट याच्यात आपण लिहिणार पॉवर. नेहमी लक्षात ठेवा कोइफिशियंट्स मध्ये पॉवर कुठून सुरू होते, 0 पासून. सो ही आली 0 ची पॉवर, ही आलं 1 आणि हे आलं 2. आता आपण याला पास करणार व्हेरिएबल. ही आपल्याकडे पॉवर आहे. सो याचा व्हेरिएबल येणार x⁻0, याचा व्हेरिएबल येणार x⁻1 आणि याचा व्हेरिएबल येणार x⁻2. इथपर्यंत समजलं. सगळ्यात आधी आपण काय केलं, दिलेले कोइफिशियंट लिहून घेतले आणि मग त्याला पॉवर असाइन केली. एकदा पॉवर असाइन केली त्यानंतर मग आपण त्याच पॉवरचे व्हेरिएबल बनवले. आता आपल्याला लिहायचे आहेत टर्म्स. टर्म्स लिहिण्यासाठी आपण काय करू, व्हेरिएबल आणि कोइफिशियंटला एकत्र लिहू. म्हणजेच कसं लिहिणार, हा आला 3 आणि हा आला x⁻0. सो इथं पण हा आला 2 आणि हा इथं आला x⁻1. इथं आला 1 आणि इथं लिहिलं x⁻2. ठीक आहे. सो आता आपण लिहिणार स्टँडर्ड फॉर्म जे आपल्याला काढायचं होतं. स्टँडर्ड फॉर्म मध्ये काय लिहिणार मग, हा 1x², 2 पॉझिटिव्ह होता म्हणून प्लस 2x², सॉरी x⁻1 आणि इथं पण परत प्लस येणार 3x⁻0. करेक्ट. याला आपण अजून व्यवस्थित लिहू शकतो कारण आपण कोणत्या पण व्हेरिएबलच्या समोर 1 लिहित नाही. म्हणून इथं काय लिहिणार मी, x² प्लस 2x, कारण x⁻1 पण आपण मोस्टली नाही लिहित, आपण फक्त 2x लिहितो, प्लस 3 कारण x⁻0 ची व्हॅल्यू काय असते, 1. आणि हा आपला आला आहे स्टँडर्ड फॉर्म. सोपं होतं. सेम टाईपचं क्वेश्चन आपण बघू, पण इथं थोडंसं डिफिकल्ट दिलेलं आहे. आता सगळ्यात आधी आपण काय लिहितो, कोइफिशियंट. तो कोइफिशियंट काय आहे, सगळ्यात पहिला -2, दुसरा आहे 2, तिसरा आहे -2 आणि चौथा परत आहे 2. एकदा का कोइफिशियंट लिहिलं त्यानंतर आपण त्याला पॉवर देतो. पॉवर कुठून द्यायची, ह्या साईडून. सो नेहमी पॉवर स्टार्ट होते 0 पासून, मग 1, 2 आणि 3. इथं आपण पॉवर दिली, मग काय देणार आपण, व्हेरिएबल. 0 चा व्हेरिएबल येणार x⁻0, 1 साठी व्हेरिएबल येणार x⁻1, 2 चा व्हेरिएबल x⁻2 आणि 3 साठी व्हेरिएबल आहे x⁻3. व्हेरिएबल आला. आता आपल्याला टर्म्स फाइंड आउट करायचे आहेत. आणि टर्म्स म्हणजे काय, व्हेरिएबल आणि कोइफिशियंटला एकत्र लिहायचं. तो इथं हा 2 आहे आणि हा x⁻0 आहे, त्याला मी एकत्र लिहिलं. इथं -2 आहे आणि x⁻1 आहे. साइन खूप इम्पॉर्टंट आहेत. जर तुम्ही साइन चुकवलं तर तुमचा पॉलिनॉमियल करेक्ट येणार नाही. ठीक आहे. इथं 2 आहे आणि x⁻2 आहे. इथं -2 आहे आणि x⁻3 आहे.
सो हे टर्म्स मिळाले. लास्ट मध्ये फाइंड आउट करायचं आहे स्टँडर्ड फॉर्म. हे नंबर्स किंवा हे टर्म्स ज्या साइन मध्ये दिलेले आहेत डायरेक्टली त्या साइन मध्येच लिहायचं. आणि ज्याच्या समोर साइन नाहीये त्याच्या समोर काय देणार तुम्ही? पॉझिटिव्ह. आता याला आपण एक व्यवस्थित फॉर्म मध्ये लिहू. -2x³ प्लस 2x² मायनस 2x x⁻1 आपण लिहित नाही आणि प्लस 2 कारण x⁻0 ची व्हॅल्यू असते 1. सो हे आपलं स्टँडर्ड फॉर्म बनलं. ठीक आहे. सो आपण क्वेश्चन नंबर 8 चा हा फर्स्ट क्वेश्चन सॉल्व केला जो थोडा इझी होता आणि त्यानंतर एक डिफिकल्ट वाला क्वेश्चन सॉल्व केला. याच्यामध्ये आपल्याला एक स्टँडर्ड फॉर्म फाइंड आउट करायचं होतं. आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मेन इम्पॉर्टंट म्हणजे तुमच्या ग्रुप फ्रेंड सोबत सुद्धा हे व्हिडिओ शेअर करा.